नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर. आपलं आयु स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. संक्रांत आता जवळ आली आहे. तर संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. पहिला दिवस असतो भोगीचा, मग संक्रांतीचा आणि मग किंक्रांतीचा. संक्रांतीचा हा सण भारतात बऱ्याच प्रांतामध्ये साजरा केला जातो. म्हणजे कर्नाटकात भोगी जी आहे ती भोगी पोंगल म्हणून साजरी केली जाते. गुजरातमध्ये उत्तरायण आहे. पंजाबमध्ये आणि आसाममध्येही हा सण साजरा केला जातो. तर आज आपण बघणार आहोत भोगी कशी साजरी करतात किंवा त्यामध्ये जे वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात, बाजरीची भाकरी वापरली जाते. तर त्याचे गुणधर्म जर आपण जाणून घेतले तर आपल्याला भोगी अधिक चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल. तर भोगी या शब्दातच भोग, उपभोग म्हणजे सुख असं अपेक्षित आहे. तर हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये छान भाजीपाला आलेला असतो. सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं. तर अशा वेळेला भरपूर प्रचूर अशा ज्या भाज्या आहेत त्या आपल्या सेवनात ठेवल्या आणि ऊर्जा देणारे पदार्थ आपण खाल्ले, तर आपण आनंदी राहतो, आपली तब्येत चांगली राहते. त्या दृष्टीने आवर्जून हे पदार्थ करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तर मिश्र भाजी जी आहे ती वांगी, वाल, घेवडा, मटार, गाजर, हरभरे असं एकत्र करून ती केली जाते. त्याच्यामध्ये तिळाचा कूट घातला जातो आणि गरम-गरम बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीबरोबर ती भाजी खाल्ली जाते. तसंच काही ठिकाणी बाजरीची खिचडी करण्याची परंपरा आहे किंवा डाळ तांदूळाची खिचडी तीळ घालून केली जाते. तर आता आपण या सगळ्याचे गुणधर्म बघूया. तर सगळ्यात पहिले बघूयात आपण वांगी. वांगी जी आहेत तर ती तिखट, कडू, उष्ण, तीक्ष्ण अशी आहेत. क्षाराचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे ते अग्निदीपन करणारं आहे. तुमची पचनशक्ती जी आहे ते वाढवणारं असं आहे. अ, कफ आणि मेद जे आहे तर ते कमी करणारं आहे. मात्र ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे काही प्रमाणात पित्तकर होतं आणि काही प्रमाणात वातकर असंही ते आहे. तर वांगी जी आहे ती वापरताना शक्यतो कोवळी वांगी वापरावीत. कारण कोवळी वांगी ती फार वातकर नाहीयेत, फार पित्तकर नाहीयेत आणि कफ आणि मेद कमी करणारी आहेत. त्यामुळे शक्यतो कोवळी वांगी वापरावीत. पण थोडी मध्यम जुनी वांगी जर वापरली तर ती पित्तकारक ठरतात आणि जास्त जुनी जर वापरली तर ती वातकारक ठरतात. त्यामुळे शक्यतो कोवळं वांगं वापरावं. ती क्षारयुक्त असल्या कारणाने ती मेदाचं आणि कफाचं पचन चांगलं करते. म्हणजे स्थूलतेमध्ये वांगी जी आहेत, ती फार उपयोगी ठरतात. मोठी वांगी जी असतात, तर ती कफकारक आहेत, पचायला जड आहेत, मूत्रल म्हणजे मूत्रप्रवृत्ती वाढवणारी आहेत. त्यामुळे ती वांगी वापरत असताना त्याच्याबरोबर काही स्निग्ध पदार्थ किंवा ती वांगी भाजून जर वापरली, तर ती पचायला हलकी होतात आणि कफ आणि वात शामक होतात. मात्र ती थोडीशी पित्तकारक आहेत. त्यामुळे वांगी वापरत असताना जर ब्लीडिंग डिसऑर्डर्स असतील, तुमची प्रकृती उष्ण असेल, तर शक्यतो ते टाळावं किंवा कमी प्रमाणामध्ये खावं. कारण उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे मूळव्याधीचं झालेलं असेल, तर त्यांना पण दुसऱ्या दिवशी लगेच त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्या आजारामध्ये किंवा ज्यांना त्वचा विकार झालेले आहेत, तर ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे त्वचा विकार वाढवू शकतात, कारण ते पित्त वाढवतात म्हणून. त्यामुळे त्या लोकांनी वांगं जे आहे, तर ते जपून वापरावं. मात्र इतर लोकांनी, की ज्यांना पचनशक्ती चांगली करायची आहे आणि थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे, तर अशा लोकांनी वांगी जरूर खावी. नंतर येतो तो घेवडा. घेवडाच्या ज्या शेंगा आहेत त्या कोवळ्या, तुरट आणि गोडसर अशा असतात. तो घेवडा कंठाला हितकारक सांगितला आहे. वातकर आहे. अ, मलाला बांधून ठेवणारा आहे. त्यामुळे ज्यांना मलबद्धतेचे त्रास आहेत किंवा ज्यांना अधोवाताचा त्रास होतो त्यांनी घेवडा जो आहे तो थोडा जपून खावा. पण कोवळा घेवडा जो आहे तो कंठाला हितकारक आणि विषग्न असल्या कारणाने तुम्ही तो सेवन करू शकता. नंतर पावटा किंवा वाल जे आहेत, तर ते कडसर, तुरट, गोड असे असतात. ते पण मलाला बांधून ठेवणारे, कंठ शुद्धी करणारे म्हणजे कफाचा चिकटा वगैरे जर असेल, तर तो कफ बाहेर काढणारे असे असतात. तुरट असल्या कारणाने ते कफाचं शोधन करणारे आहेत आणि कंठाला हितकर आहेत. त्यातले काळे वाल जे आहेत किंवा घेवडा जो आहे, तर तो विषग्न असा सांगितलेला आहे. तो स्तन्य प्रवर्धन करणारा आहे, मूत्रप्रवृत्ती करणारा आहे. त्यामुळे बाळंतिणीला पण तो दिला जातो. रक्त त्याच्याने वाढलं जातं. त्यामुळे घेवडा जो आहे किंवा वाल जे आहेत पावटा, तर ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर त्याचा समावेश करा. आता ह्या दिवसात, थंडीच्या दिवसात खूप छान मटार कोवळे-कोवळे येतात. गोड, तुरट असे मटार सगळ्यांना आवडतात. भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे मटारचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत,
ते घरोघरी केले जातात. तर हा मटार जो आहे तो गोड तुरट असला तरी वातकर आहे. मलाला बांधून ठेवणारा आहे. मात्र तो शुक्र वाढवणारा आहे. बल आणि पुष्टी देणारा आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये मटारचं सेवन जे आहे ते आवर्जून केलं जातं. मात्र थोडा वातकर असल्यामुळे ज्यांना वातव्याधी आहेत त्यांनी तो जपून खावा. कोवळा जो आहे तो पुष्टी देणारा, मांसाला बल देणारा आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्याचा समावेश आवर्जून करावा. गाजर जे आहे ते पण या मिश्र भाजीमध्ये घातलं जातं. गाजर पण थोडंसं तुरट, गोड आणि काहीसं कडसर असं असतं. ते उष्ण आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये त्याचं सेवन आवर्जून करावं. ते मांसधातूला बलदायक आहे, डोळ्यांना हितकारक आहे, पुष्टी देणारं आहे, अग्नी वाढवणारं आहे, थोडंसं उष्ण कारणाने पचन पण ते चांगल्या पद्धतीने घडवून आणतं. मात्र ते कंद असल्यामुळे, जमिनीखाली वाढत असल्यामुळे इतर पदार्थांच्या मानाने ते पचायला जड असतं. तसंच ज्यांना पित्तविकार आहेत किंवा ज्यांना रक्तप्रवृत्ती होत आहे, तर किंवा रक्तपित्तासारखे व्याधी झालेले आहेत, तर त्यांना गाजर जे आहे, तर ते न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तेच गाजर जर साखरेबरोबर खाल्लं, तर रक्तपित्तासारख्या आजारात ते उपयोगी ठरतं. म्हणजे गाजराचा हलवा जो आहे, तर तो रक्तपित्तामध्ये रक्ताची पुष्टी करणारा, मांसाची पुष्टी करणारा आणि रक्तप्रवृत्ती थांबवणारा असा आहे. तर असं हे गाजर जे आहे, ते तुम्ही भाजीमध्ये वापरा, सॅलड म्हणून वापरा किंवा हलवा करून खा. तर अतिशय उत्तम पुष्टी देणारं आणि थंडीपासून संरक्षण करणारं व्हिटॅमिन ए युक्त असं हे गाजर आहे. त्यानंतर आपण बाजरीच्या भाकरी करतो. तर बाजरी हे तृणधान्य किंवा मिलेट्समध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे ते वृक्ष आहे, थोडं वात वाढवणारं आहे. त्यामुळे स्वाभाविकच ते कफ कमी करणारं, मेद कमी करणारं असं आहे. म्हणजे स्थूलतेच्या रुग्णांना जे आहे, तर बाजरी जी आहे, तर ती उत्तम एक अन्न ठरू शकते. ज्यांना म्हणजे ग्लुटेन फ्री डायट ज्यांना पाहिजे असेल, त्यांच्यासाठी बाजरीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे. तर ती थंडीच्या दिवसात उष्ण असल्याकारणाने आवर्जून खाल्ली जाते. ती पुष्टी देणारी आहे. स्तन्य निर्माण करणारी असल्यामुळे बाळंतिणीला ती आवर्जून दिली जाते. रक्त वाढीसाठी ती उपयोगी आहे. हाडांच्या वाढीसाठी पण बाजरी जी आहे, ती खूप उत्तम ठरते. आता ती जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर पचायला जड होते. मात्र प्रमाणात खाल्ली आणि भाकरी स्वरूपात खाल्ली तर ती पचायला हलकी असते. आणि ती थोडीशी वात वाढवणारी असल्या कारणाने आपण ती तुपाबरोबर किंवा भाकरीबरोबर लोण्याचा गोळा घेऊन ते स्निग्ध पदार्थाबरोबर जर खाल्ली, तर ती वाताचं तिथेच शमन होतं आणि ती आपल्याला पुष्टी देणारी ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ऊर्जा देणारी, थंडीपासून बचाव करणारी अशी बाजरीची भाकरी तीळ लावून तुम्ही नक्की सेवन करा. काही ठिकाणी बाजरीची खिचडी पण केली जाते. तर बाजरी भिजत घालून ती थोडीशी सडून म्हणजे त्याचा कोंडा काढून टाकून मुगाच्या डाळीबरोबर थोड्या भाज्या घालून अशी बाजरीची खिचडी केली जाते. तर ती पचायला जड असते. त्यामुळे ज्यांचा अग्नी चांगला आहे आणि ज्यांना फार उष्ण पदार्थ सहन होतात, त्यांनी बाजरीची खिचडी जी आहे, तर ती आवर्जून खावी. इतर लोकं जे आहेत ते मुगाच्या डाळीची खिचडी आणि तांदूळ घालून खिचडी खातात. मूग जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत पचायला हलके आहेत, प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. नेत्रांना हितकारक आहेत, बल देणारे आहेत, पुष्टी देणारे आहेत. सगळ्या आजारांमध्ये मूग जे आहेत ते आपण वापरू शकतो. आणि तांदूळ जे आहेत तर ते ऊर्जा देणारे, पुष्टी करणारे असे आहेत. त्यामुळे डाळ तांदूळाची खिचडी जी आहे त्याच्यावर जर तूप घालून घेतलं, तर ते पूर्ण अन्न म्हणजे होल मील किंवा वन पॉट मील असं होऊ शकतं. त्यामुळे तेही या थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेला खिचडी गरम-गरम करून खायला काही हरकत नाही. तर असे जे आहेत, तर ते आपण सगळ्या पदार्थांचे गुणधर्म बघितले. तर ही भोगी जी आहे, तुम्ही या सगळ्या हिरव्या भाज्या, मिक्स भाज्या अशा एकत्र करून बाजरीची भाकरी तीळ लावून खाऊन जरूर साजरी करा. तुमच्याकडे जर काही वेगळ्या पद्धतीने भोगी साजरी करत असतील, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.